आम्हाला संप्रदाय आणि जातीगत भेदभाव यासारख्या विषयांशी एकत्र येऊन लढावं लागेल. जर आपण सर्व भारतीय एकमेकांना एक समान वागणूक देऊ तरच आपला हा भारत देश मजबूत होईल. काय झालं बाळदादा? ही चिठ्ठी भीमासाठी आहे, त्याला नक्की दे. आनंद दादा, तू बी ना माझं पुस्तक चादरीच्या खाली ठेवलं होतंस. चल आता उशीर होतोय. बाळादादा, बाळादादा, काय झालं भीम? बाळादादा कुठं आहे? अरे बाळादादा, बाळदादा, बाळादादा. अरे काय झालं? बाळदादा, अरे कशा पायी बाळा ओरडताय? आत्या, माहित नाही बाळादादा एकटा कुठं निघून गेला. अरे असेल इथंच कुठं तरी. बाळादादा तर इथंच होता. मी आज त्याला शाळेची पिशवी आणून दिली होती. बहुतेक शाळेत गेला असेल. भीम चल आपण शाळेत जाऊन बघूया. चल. मी आजपासून शाळेत नाही जाणार. मी तुमच्या डोक्यावर हात ठेवून शपथ घेतली होती की मी शिकन, त्यामुळे तुम्हाला सांगून शिक्षण सोडतो. मी आता विचार केलाय की मी बी पैक कमवेल. या घराची जबाबदारी उचलायला तुमची मदत करायची आहे मला. अरे भीम चल ना. नाही, शाळेत नसेल गेला. मग मला वाटतंय घर सोडून गेला असेल. माझं मी माझ्या आईवर लय प्रेम आहे. तिला इलाजासाठी पैक्याची गरज आहे. मी पैका कमवणार. तुम्ही तुमचा हात माझ्या डोक्यावर ठेवा आणि मला दिलेल्या शब्दातून मोकळं करा. काय काय बोलतोयस तू? हा आत्या, मी खरं बोलतोय. आनंद दादा, माहितीये ना बाळादादानं बाबांना काय सांगितलं होतं? चल आपण बाळादादाला शोधायला जाऊ. थांबा, हे समजा काय चाललंय कोणी सांगाल का? ते समजा नंतर सांगतो. आधी बाळदादाच शोधतो. चल भीम. थांबा, मी बी येते बरोबर. मंजुळा घराकडे लक्ष ठेवा. आलेच म्या. चल चल भीम. भीम, शाळेत जाऊन बघूया. तिथंच गेला असेल. काका काका, हा? स्टेशन कुठच्या बाजूला आहे? स्टेशन भय हाय तर इकडच. अरे पण इकडून जाशील तर फार येळ लागेल. लई लांबचा पल्ला आहे. एक काम कर बाळा, अरे तू हे जंगलाच्या वाटेनं जा. इथून तुला नजीकच पडेल. तिथनं एक पायवाट आहे, ती तिकडच जाते. लवकर पोहोचशील बघ. काका, आता कंची गाडी मिळेल? अरे छोटस तर स्टेशन आहे, एकच गाडी थांबते. हा, तू जर पळत गेला तर मिळेल बघ. अरे लवकर जा. लय उपकार झाले काका. आत्या, तू इथंच थांब, आम्ही लगेच बघून येतो. लवकर या र. बाळदादाला बघितलं का? नाही. भीम तू तिकडे कुणाला तरी विचार. मी शिपाई काकाला विचारून येतो. पंकज, तू बाळादादाला बघितलंस का? आम्ही कशाला बघू त्याला सकाळ सकाळ. दिस खराब करायचे वय. शिपाई काका, तुम्ही बाळदादाला पाहिलं? मी आता सकाळपासून इथंच आहे. मी आता नाही पाहिलं का. काय झालं? बाळदादा माहित नाही कुठे गेलाय. काय झालं?
आत्या बाळादादा शाळेत आलाच नाही. आता काय करायचं आत्या? चला ठेसनावर जाऊया. ते लई लांब आहे. अरे पण जाऊया तरी. कुठे चाललंय तुम्ही सगळे? आम्ही स्टेशनला चाललोय. का? बाळादादाला शोधाया. पण बाळादादा तर मला भेटला होता. त्यांनी ही चिठ्ठी दिली आहे आणि सांगितलं तुला द्यायला. भीम भीम काय लिहिलंय याच्यात? आनंद वाच की रं. आत्या बाळादादा खरंच घर सोडून निघून गेला. चला ठेसनावर जाऊया. भीम चल चल चल. मी पण येऊ भीम? नाही तू शाळेत जा. कुठे बाळ दादा? तू त्याला घेऊन का नाही आला? आम्ही तर गेलो होतो स्टेशनला त्यांना आणायला. पण उशीर झाला ना, ट्रेन निघून गेली. वाटतंय बाळादादा बी त्याच ट्रेन मध्ये निघून गेला. किती बी सांगा काही फायदा नाही. बाळा लहानपणापासूनच हट्टी आहे. जे मनात येतं तेच करतो. शेवटी गेलाच ना घर सोडून. असं काय मनात आलं असेल? किती त्याचं बाबा, आई, भाऊ, बहीण, आत्या, घर समजा सोडून निघून गेला. कुठे गेला असन? कुठे शोधायचं त्याला? ये बाळा ये माझ्याकडे ये. तू नगर रडू भीम. बाळा तर जास्त दिवस नाही राहू शकणार. त्याला आपली आठवण आली तर तो येईल घरी परत. वय भीम, तू रडू नकस. तो येईल. आपण कसं बी करून त्याला परत घेऊन येऊ. कुठे जाईल? येईल बघ परत. हा ना, आई बाबा आले की ते दोघं काही ना काहीतरी मार्ग काढतीलच. तू रडू नकस. पोरांनो चला तुम्ही. सकाळपासून काय बी खाल्लं नाही. तू असं मंजुळा जावं लाकडं घेऊन या. पर आता मी काहीतरी करून देते. रामजी सकपाळ, बघितलंस का तू? धर्म आणि सामाजिक व्यवस्थेला तोडायचा परिणाम. मुलींना शिकवायला शाळेत घेऊन गेला होतास. हे पाप आहे. आणि त्याचा परिणाम काय झाला? बायको आजारी पडली. पोरग घरातनं पळून गेलं. अजून देखील सुधरा. 2 मुलं आणि 2 मुली अजून आहे तुला. ऐका, या लोकांना काय बोलायचं ते बोलू दे. दमतील, भागतील आणि निघून जातील. पर तुमच्यापैकी कुणी बाहेर जायचं नाही. समजलं? कुणी बाहेर जायचं पण नाही. ही माणसं चुकीचं बोलतात ना आत्या. आईची तब्येत लय दिवसापासून खराब आहे आणि बाळादादा घर सोडून थोडीच गेलाय. आणि पोरी शिकलं तर चांगलंच आहे ना. हे तर ज्योतिबा फुलेंनी बी सांगितलं होतं. बाबा काय सांगत होते ऐकलं ना व? मग कसं काय मंजुळाताई आणि तुळसाताईला शिकवल्यानं आईची तब्येत खराब झाली? बाळा बघ, यांचं ना तेच काम आहे. यांना फक्त इतकंच येतं. अशी कुठची बी गोष्ट जी यांना आवडत नसेल ना, तेही धर्म बरोबर जोडतात. कारण कुणी यांच्या विरुद्ध जायला न ग. अरे तुम्ही समधी अशी घरात लपून काय बसले आहेत? चला बाहेर या. गुरुजी, तुम्ही आपलं यज्ञ सुरू करा. हे खूप गरजेचं आहे. म्हणजे उद्या या अधर्म्यांची पापाची शिक्षा आमच्या पोरसनी भुगताया नको. काय मित्रांनो? ही शेणाची गौरी
त्यांच्या घराच्या दाराच्या मधोमध ठेवा. आत्या, हे समधी लोक काय करतात? ही समधी लोक ढोंग करतायत आणि काय करतील हे? पूजा आणि ढोंगातला फरक नाही माहिती असली. चला आज चला चला. बघितलंय किती हट्टी आहेत. काय बी फरक पडत नाही त्यासनी. असं वाटतंय की या लोकांना माझी भीती वाटत नाहीये. आरामात आत बसलेत. पण जर का हे घाबरले नाहीत, माझ्या पुढे येऊन गयावया केली नाही, तर गावातली लोक मला मोठा ज्ञानी महात्मा मानतील का? कशी माझी भक्ती करतील? असं होऊन चालणार नाही. मलाच काहीतरी करावं लागेल. उठा, कारण अधर्मानं यांच्या घरात जन्म घेतलेला आहे. त्यामुळे अधर्माने जन्मलेल्या वाईट शक्तींना यांच्या घरातून बाहेर काढावं लागेल. आणि वाईट शक्तींचं परिमार्जन घराच्या डाव्या बाजूनं होतं. आता वाईट शक्तींना बाहेर काढायला मार्ग तयार करावा लागेल. यांच्या घराचा डावा भाग तोडावा लागेल. महाराज अगदी बरोबर बोलतायत. तोडून टाका त्याच्या घराचा डावा भाग. असं कसं तोडते ते आपल्या घराचा डावा भाग? नाही जात. नाही, तू कुठं बी जायचं नाही. आपण जर बाहेर गेलो ना तर ते जास्त त्रास देतील आपल्याला. त्या लोकांनी माहिती आहे की आई बाबा घरात नाही आहेत. त्या लोकांनी आपण घराबाहेर पडलेलंच पाहिजे. कुणी कुठं जायचं नाही, कुठं बी जायचं नाही, कोणी कुठं जायचं नाही. भीम, होय, मग त्यासनी हे बी कळू दे की त्यांना वाटेल तसं नाही वागू शकत. आणि आपण बी शांत नाही बसू शकत. भीम, अरे ऐक की ना. भीम, तुम्हासनी आमचं घर तोडून फक्त आम्हासनी त्रास द्यायचा आहे. आणि तुम्ही हे समजा यासाठी करताय कारण तुम्हासनी माहित आहे की आम्हासनी जर त्रास झाला तर तुम्हा समध्यासनी लय मजा येईल. त्यामुळे रोज कोणत्या ना कोणत्या तरी गोष्टी घेऊन येता ज्याचा कशाशी बी संबंध नसतो. माझ्या बहिणींच्या शिकण्याचा, बाळादादाचं घर सोडून जाण्याचा आणि आईच्या आजारी पडण्याचा आहे संबंध. फार मोठा संबंध आहे. तुला या वाईट शक्तींबद्दल माहितीच नाहीये. बघशील तू, लवकरच या वाईट शक्ती तुमचं वाटोळं करून टाकतील. होय, मग होऊ द्या वाटोळं. आमचं वाटोळं होईल ना. मग तुम्ही कशाला काळजी करताय? आणि आमचं घर भाड्याचं आहे. तुम्ही कसं तोडू शकता? भीम, भीम, चल इथून, चल बाया, चल. आत्या, बोलू दे मला. तुला या वाईट शक्तीचा अनुभव नाहीये आणि तुला हेही कळणार नाही की कशी घरची डावी बाजू तोडल्यानं या वाईट शक्ती घराच्या बाहेर निघून जातील. त्यामुळे बाजूला हो आमच्या समोरून. आम्हाला या वाईट शक्तींना बाहेर काढू दे. तोडून टाका. ठीक आहे. माझी जात अशी आहे की जी तुम्ही मला दाखवू शकत नाही आणि माझी तेवढी अक्कल बी नाही. पण तुम्ही तर मोठ्या जातीचा आहो ना. मग तुम्ही त्यासनी सांगा की तुम्हाला दाखवा किंवा मग अनुभव करून द्या की माझ्या घरात कोणती वाईट शक्ती आहे. आणि कसं माझं घर तोडल्यामुळं ती वाईट शक्ती निघून जाईल. ज्ञानी माणसांना म्हटलेलं ऐकायचं असतं. उलट प्रश्न विचारू नको मूर्ख मुला. श्राप दिला ना तर सगळं भस्म होऊन जाईल. भीमा, उगा वाद घालू नको यांच्याशी. चल. आत्या, मला बोलू दे. होय, मग द्या श्राप. धमकी का देताय? कमीत कमी तुमच्या शापानं समज संपून जाईल आणि मला विश्वास होईल तुमच्या शक्तीवर.
पण जर काहीच झालं नाही तर तुमच्या संग असणाऱ्या या लोकांना विश्वास होईल की तुम्ही खोटारडे आहात. ती बी चांगली वाईट शक्ती नसती. ज्ञानी माणसाच्या बोलण्याची अवहेलना करतोय. तुम्ही सगळे या पापाची शिक्षा भोगायला तयार राहा. अहो नका करू असं. मी इथं तुमचं चांगलं करायला आलो होतो, पण हा पोरगा माझा अपमान करतोय. आता तुम्हाला कुणीही वाचवू शकत नाही. या लोकांच्या वाईट कर्माची फळं सगळ्या गावाला भोगावी लागणार आहे. का कारण तुमच्याकडे या मुलाच्या प्रश्नांची उत्तरं नाही आहेत, म्हणून तुम्ही या गाववाल्यांना आपली ढाल बनवून आपलं खरं रूप लपवत आहात. कधी कधीपर्यंत वाईट कर्मांच्या फळाचं भय दाखवून या लोकांना फसवणार आहेस तू? अजून कुठल्या पातळीला जाणार आहेस? मूर्खा, परत आलास तू? अरे खालच्या दर्जाला तर तू गेलायस. विसरलास का तू? तुला या गावात यासाठी काढलं होतं की तू अस्पृश्याच्या घरात पूजा केली होती आणि आज पुन्हा त्या लोकांची बाजू घ्यायला आलायस. पहिली गोष्ट तर मी वेडा नाहीये. दुसरी गोष्ट, हे गाववाले माझ्याबद्दल काहीही विचार करू दे किंवा काहीही समजू दे, पण तुला देखील ही गोष्ट चांगलीच माहिती आहे की मी तुझ्याहून जास्त शिकलेला आणि विद्वान आहे. तुम्ही मला सांगा की कुठल्या पुस्तकात आणि कुठल्या ग्रंथामध्ये असं लिहिलं आहे की घराची एखादी भिंत तोडल्याने कुठली वाईट शक्ती घरातून बाहेर जाते? गुरुजी सांगा यांना, कुठेतरी लिहिलं असेलच ना, सांगा. हा काय सांगणार आहे मला? असं कुठेच लिहिलं नाहीये. आता तू इथून गप्पपणे निघून जा, समजलास? आणि बंद कर या परिवाराला त्रास देणं. तू या गाववाल्यांना मूर्ख बनवू शकतोस, पण त्या वरच्याला नाही. अरे त्या वरच्याला तर घाबर ना. उद्या तिथे गेलास की त्याला पण उत्तर द्यावं लागेल तुला. त्याचा विचार कधी केलायस का? हो, जातोय. पण आता या साथ आल्यावर जी कुठली संकट येतील त्याला तू जबाबदार. अरे तुम्ही कुठे जाऊ नका महाराज. ह्यो काय वाचवणार आहे आम्हासनी या संकटापासनं? याचा तर सौताचा धर्मच भ्रष्ट आहे. अरे तुला एकदा गावातून काढलं होतं ना, मग आता काय हवंय? पुन्हा तुझं तोंड काळं करायचंय? ज्याचं स्वतःच तोंड काळं असेल तो दुसऱ्यांच्या तोंडाला काळं फासवून काय मिळवणार आहे? मग ठीक आहे, तुम्ही इथंच थांबा. आम्ही आता ही भिंत तोडतो आणि मग तुमचं तोंडही काळ करतो. चला मित्रांनो, ए, अहो थांबावं, नका करू असं. भीत पडायच्या आधी तुम्हा लोकांनी माझा जीव घ्यावा लागेल. माझा आई बाबा घरी नाही आणि आम्ही भाड्याच्या घरात राहतोय. तुम्ही आमच्यामुळं दुसऱ्या कोणाचं घर कसं तोडू शकता? जर आमची इतकी अडचण आहे तर मग आमचा जीव घ्या. काय झालं? आता एकमेकांची तोंड का बघत बसला? आता जाऊन तोडा या घराच्या भिंतीला आणि मारून टाका या मुलांना.
हे चांगलं काम केल्याबद्दल मी तुमचं फुलामाळांनी अभिनंदन करतो आणि या शुभ अवसराला पोलीस कॅप्टन साहेबांना मुख्य अतिथी म्हणून त्यांचं स्वागत करतो. अरे यो खरंच येडा आहे. यो या पोरांना सामील आहे. मी आता म्हणतो चला इथनं. हा एकदम बरोबर बोलतोय. या पोरासनी मारून आपण भिंत नाही पाडू शकणार. पाप लागल. बापाच्या भीतीने की पोलीसच्या भीतीने?